नमस्कार. संडे स्पेशल म्हणून काहीतरी खावंसं वाटलं म्हणून आज भाटीचा मूड झाला. तर भाटी बनवण्यासाठी जाड पीठ आपल्याला लागतं. त्यामध्ये थोडीशी मका गव्हामध्ये टाकून दळण करून आणलेलं आहे आणि ते 3 वाटी मी पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडासा ओवा टाकलेला आहे, चवीनुसार मीठ, थोडं खायचा सोडा आणि 1 वाटी गरम तेल नक्कीच टाकायचं आहे आणि छान प्रकारचे पाणी थोडंसं लागेल तसं ॲड करून आपल्याला घट्ट पीठ तिंबून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर भाटी बनवण्यासाठी आपण आज काय करणार आहोत की इडली पात्राचा यूज करून आपण भाट्या वाफळण्यासाठी यूज करणार आहोत. तर भाट्या अशा खूप छान प्रकारचे गोल आणि त्यामध्ये थोडंसं तेल लावून त्याला बंद करायचं आणि असे थोडेसे गोल साईजचे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत. तर जेवढे आपल्या पात्राची साईज असेल तेवढीच बनवून घ्या. ते छान प्रकारचे ते वाफळेल आणि इडली पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते चिटकणार नाही त्यासाठी. तर आपण हे पूर्ण भाटी त्यामध्ये ठेवून घेतलेली आहे आणि आपल्याला साधारणपणे 15 ते 20 मिनिटे गॅसवरती आपल्याला मस्तपैकी वाफळून घ्यायची आहेत भाटी. तोपर्यंत वरणाची तयारीसाठी मी डाळ स्वच्छ धुवून कुकरला लावलेली आहे. तर वरण तिकडे शिजत होतं तोपर्यंत भाटी माझी वाफळून तयार झालेली होती. तर तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारचं टेक्स्चर आलेलं आहे. तर यामध्ये मी स्पून किंवा आपली बतई ह्याच्यामध्ये घालून बघितली तर छान प्रकारचं निघालं होतं, म्हणजे भाटी एकदम खुसखुशीत तयार झालेली होती. तर अशा प्रकारच्या मी भाट्या कट करून घेतल्या. तोपर्यंत गॅसवरती तेल गरम करण्यास ठेवले. तर तुम्हाला छोटी मोठी साईज जशी पाहिजे असेल तशी भाट्याची साईज तुम्ही कट करून घ्या. तोपर्यंत तेल गरम होतं आणि आपल्याला तेलामध्ये छान प्रकारच्या कमी आचेवर तेलावरती आपल्याला पूर्ण ह्या भाट्या तळून घ्यायच्या आहेत. खूप खमंग अशा चविष्ट तुम्ही नक्कीच एकदा करून पहा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईन. शॉपिंगचे, कुकिंगचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असं आपल्याला मी वरण बनवलेलं आहे आणि आपल्याला फायनल लुक डाळ भाटी मस्त बनवून झालेली आहे. तर तुम्ही असं छान प्रकारची भाटी एकदा नक्कीच ट्राय करा. बाय बाय. थँक्यू.